बोर्ड एक्झाम जवळ आली आहे. नोटबुक उघडली जाते पण डोक्यात काहीच शिरत नाही आहे. इतका अभ्यास केला आहे पण तरीही तो कमीच वाटतोय. ऐक ना, हे फेल्युअर नाही आहे, हे फक्त प्रेशर आहे. आज जवळजवळ प्रत्येक विद्यार्थी हेच अनुभवतोय. काहींचा सिलॅबस पूर्ण नाही आहे, काहींचं रिव्हिजन झाली नाही आहे, तर काहींचा कॉन्फिडन्स तुटत चाललेला आहे. पण एक लक्षात ठेव, तुला भीती वाटते कारण तुला तुझ्या फ्युचरची काळजी आहे. तुला भीती वाटते कारण तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. ऐक ना, आता स्वतःला जज नको करूस. मार्क्स, रँक्स, कंपॅरिझन, पर्सेंटेज हे सगळं काही नंतर येतं. आत्ता आणि आज येतं ते म्हणजे फक्त एकच काम करणं, क्विट न करणं, गिवअप न करणं. आज पूर्ण सिलॅबस नाही होणार आहे, पण आज एक चॅप्टर तर होऊ शकतो ना. आजच्या आज टॉप रँक मिळेल की नाही माहिती नाही, पण त्या दिशेने प्रयत्न नक्कीच करू शकतो ना आपण. खरं तर कन्सिस्टन्सी ही परफेक्शनपेक्षा जास्त महत्त्वाची नसते का? असते ना. तेच आपल्याला चालू ठेवायचं आहे. आज डोळे जड झालेत, हात थकलेत आणि मन म्हणते की बास, आता नाही होत आहे अभ्यास. पण तुला मात्र थांबायचं नाही आहे. जेव्हा रिझल्टचा दिवस येईल, तू तुझी मार्कशीट हातात घेऊन उभा राहशील ना, तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारशील, मी प्रयत्न पूर्ण केला होता ना? आणि उत्तर हो असेल, कारण त्या मार्कशीटवरती तुला हवे असणारे पर्सेंटेज असतील. आज तुला तेच करायचं आहे, तुला तेच आठवायचं आहे आणि तुला त्याचसाठी मेहनत घ्यायची आहे. फक्त तुला क्विट नाही करायचं आहे. तुला आज पुन्हा एकदा एक स्टुडंट व्हायचं आहे जो की हार मानत नाही. खरं तर एक बोर्ड एक्झाम तुझं फ्युचर जरी ठरवत नसली ना, तरी तुझं पुढचं आयुष्याला एक नवीन दिशा नक्कीच देऊ शकते आणि तुझा ॲटिट्यूड नक्कीच ठरवू शकते. त्यामुळेच तुला आज थांबायचं नाही आहे, तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे. करशील ना पुन्हा एकदा अभ्यास?